पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावेन आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपले प्रश्न असे आहे, तुम्ही कोणाचे आहात? हालेलुया. तुम्ही जर देहाचे आहात, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, मी पण. हालेलुया. आपण जर देवाचे आहोत तर चोरी करायला वाटते. माझ्या कष्टाचं नाही असे 1 रुपया मला घ्यायला वाटते. Praise the Lord. तेव्हा लगेच माझ्या ध्यानात येणार नाही. माझ्या देह वासना मी क्रूसावर खेळलेला आहे. ते पैसा माझ्या हक्काचा नाही, मी नाही घेणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही लोकांना शैतानी प्रेरणा देत आहे. प्रेज द लॉर्ड. शैतान मागे लागून काही लोकांना सांगतात, एक खोटे बोला, काही होत नाही. एक खोटे बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका बंधूने मला बोलले, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका बंधूने मला सांगितलं की प्रवचन द्यायला जाणारा ते बंधू आहे, त्यातून जाताना बायकोने सांगून पाठवलं की माझा ब्लाऊज शिवायला अमुक दुकानामध्ये दिलेला आहे, तुम्ही येताना आठवणीने तेवढे ब्लाऊज घेऊन ये. जाताना सांगून गेलं, मी आठवणीने घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. प्रवचन वर देऊन संध्याकाळी घराकडे परत येताना एसटी मधून उतरता घराकडे येण्यासाठी आतुर लागले. हालेलुया. लवकर घरी कसं पोहोचावं म्हणून बसमधून उतरता घराकडे पळाले. घरी आल्या ध्यानात आला, बापरे, ब्लाऊज घेऊन आलो नाही. मनामध्ये एक विचार आला, असे सांगूया की दुकान बंद झाले होते. दुकान बंद झाले, प्रश्न सुटलं, कुठलाही प्रश्न येणार नाही. हालेलुया. थोडं सोडून झाले तरी त्यांना कळालं की आज मी खोटे बोललो तर मी शैतानाचा दास होणार. प्रेज द लॉर्ड. उद्या कुठेतरी मी माझ्या बायको जवळ सत्य बोललं तरी कधी कधी एखाद्या वेळी तिला पटणार नाही. म्हणून काही व्हायचं आहे ते होऊ दे, मी तिला सत्यच बोलणार. त्या बंधूने जाऊन बायकोला सांगितलं, सॉरी, गाडीतून उतरता मी विसरलो, मी इकडे घराकडे पळालो, माझ्याकडून चुकी झाली. दर दिवशी बोलत आहे तसं तिने खूप बडबडली. दुसरा कोणाचा तरी असेल तर तुमच्या आठवणीत आला असता, माझ्याच आहे म्हणून तुमच्या ध्यानात आलं नाही, तुम्ही असेच करताय. पाहिजे तेवढे बडबडले. त्यांनी या सगळ्या गोष्टी येशूच्या आठवणीने सहन केल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो,
ही गोष्ट आपण पाळलेली बरं. की खोटे बोलण्यासाठी माझी जीभ तयार व्हायला नको आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. घरामध्ये लहान वयातील मुलांना सत्य बोलण्याचा वातावरण घरी अनेक लोक तयार करून देतात. सत्य बोललं तर आम्ही तुला मारणार नाही याचा खात्री करून देण्यासाठी काही आई बाबा सत्य बोलल्यावर मुलाला चॉकलेट देत आहे. आपल्या घरी लबाडगिरीला जागा अजिबात द्यायची नाही. कशाला खोटे बोलायला लावायचंय? झालेली चूक काही आहे ते माझ्या घरी मी कबूल केलं नाही तर मी कुठे जाऊन कबूल करणार? हालेलुया. हालेलुया. असू दे, झाले तर झाले, उद्यापासून सांभाळा. एवढे बोलण्याचं वातावरण तयार करून ठेवलं तर खोटे बोलणार नाही. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. प्रियानो, मी एका ठिकाणी लोकांच्या कुंसारवर ऐकायला जात होते. त्या ठिकाणी अनेक लोक पाप कबूल करताना वारंवार बोललेली एक गोष्ट आहे, खोटे बोललेलं आहे. Praise the Lord. खोटे बोललेलं आहे. मग मी काही लोकांच्याकडे चौकशी केली, खोटे बोलायचं वातावरण काय आहे? Praise the Lord. Hallelujah. एका आजीने, खूप वयस्कर आजी आहे, आजी कुंसार करताना आजीने मला बोलले की फादर खोटे बोललेलं आहे. Praise the Lord. मी त्या आजीला विचारलं तुम्ही कशाबद्दल खोटे बोलले? आजीने सांगितले की घरामध्ये मासळी तयार करून ठेवलेले होते, ते मी घेऊन खाल्ला. घाबरत होतो काय बोलायला, कारण सूनबाई ओरडतात. सूनबाई ओरडू नये म्हणून मी खोटे बोललो. Praise the Lord. Hallelujah. प्रियानो, त्या सासूबाईला खोटे बोलायला का आपण लावतो? खोटे बोललेले पुण्याही नाहीये, चुकीची गोष्ट आहे. हालेलुया. तरी त्या मम्मीला, घरातील मुख्य व्यक्ती आहे मम्मी, त्या मम्मीला खोटे बोलायला लावण्याचं वातावरण कोणी तयार केलं? घरातील लोक मम्मीच्या मागे आहे. मम्मी काय करताय का, काय खाताय का, सगळ्या घरातील सगळ्या चोरी आपल्या मम्मीची करताय का? Praise the Lord. हालेलुया. जीवनामध्ये सत्य बोलण्याचं वातावरण तयार करून देण्याचं काम आपलं आहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Hallelujah. म्हणून पाप करण्याचं वातावरणच घराच्या आजूबाजूला आपण ठेवायचं नाही. त्याला म्हणतो आत्मिक वातावरण. हालेलुया. आत्मिक वातावरणामध्ये शैतानाला जगायला जागा राहणार नाही. दोघे मुलं बाहेर एक मोबाईल साठी भांडत होते. Praise the Lord. मी त्यांच्याकडून ते मोबाईल घेतले. ते मोबाईल माझ्याकडे आहे. मोबाईल माझ्या हातात देताना मुलांनी मला सांगितलं की आमचा नाहीये मोबाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मुलं या मोबाईल साठी भांडणार म्हणून
आई वडिलांना किंवा दुसऱ्यांना अंदाज असेल तर ते पाप करायचं वातावरण तिकडे करून ठेवायचं नाही. हालेलुया. हालेलुया. काही सभ्य लोक घरातून निघताना मोबाईल घरी सोडून इकडे येतात. Praise the Lord. Praise the Lord. 2 दिवस 3 दिवस आठवडाभर मोबाईल नाही तरी परवडते. हालेलुया. हालेलुया. जे लोक खूप मोबाईलचा वापर करतात एक आठवडाभर ते मोबाईल जरा बंद करून ठेवून बघा, शांती म्हणून. सुरुवातीला 2-3 वेळी खिशामध्ये हात लावला नकळत. हालेलुया. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला फ्रेश वाटणार. हालेलुया. हालेलुया. आपण रिट्रीट करतो हे पाप वासना बंद करून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याच्या कामामध्ये गुंतण्यासाठी आहे. माझं नाव आष्टीन गौड्या. मी राहणार उत्तन भाटीबंदर. आमचं पायसपीठ दर्यामाता चर्च उत्तन. माझी साक्ष आहे ती माझ्या मुलीची. माझ्या मुलीने 12वी केली आणि आता सेंट लू श्रीरामपूर येथे नर्सिंगचा कोर्स करायचा 3 वर्षासाठी गेलेली आहे. जून महिन्यामध्ये गेलेली आहे. पावसाळ्याचे दिवस होते. ती एका त्यांच्या रूममध्ये राहत होती. ती मला वाटते कुठे गेली होती आणि रूमची खिडकी उघडी होती. तिच्या टेबलावर बाजूला तिचे पेपर होते आणि तिचं इंग्रजी पवित्र शास्त्र होतं त्याच्याजवळ. त्याने पाऊस आला, खिडकीतून त्या पाऊस आला आणि तिच्या ते पेपर होते ते सर्व भिजून चिंब झाले. परंतु ते तिच्याजवळ तिचे इंग्रजी बायबल आहे, मी इथून घेऊन गेलो होतो. त्या बायबलवर एक सुद्धा थेंब उडाला नाही. जसं ते तसं होतं बायबल. देवाचं वचन सांगत आहे इब्रिय पत्र अध्याय 4 वचन 12 देवाचे वचन सजीव सक्रिय दुधारी तीक्ष्ण तलवारीसारखे आहे. आणि तिचे बायबल आहे, तिला एक थेंब लागले नाही. जसे त्याचे बायबल आहे मी देवाचे आणि अंगाचे आभार मानतो. तसे फादर बेनी आमच्यासाठी अहोरात्र प्रार्थना करतात. आम्ही फादर बेनी आणि सर्व शिष्ट यांचे मनापासून आभार मानतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आले तुमच्या अंतर्यामी. हृदयाच्या संबंधामध्ये खूप मोठा त्रास असलेल्या कोणतरी एका व्यक्तीला येशूने आता पूर्णपणे त्या हार्टच्या संबंधातील त्रासातून सोडवून आता आशीर्वाद दिलेला आहे. चक्कर येऊन पडत आहे अशा त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभूने आशीर्वादित केलेला आहे. तुमच्यामध्ये कोणतरी तुमच्या मामासाठी प्रार्थना करत आहे. मामासाठी केलेली प्रार्थना येशूने मान्य केलेला आहे. संडास जागेच्या संबंधातील त्रास, पोटाच्या एका बाजूने असलेले त्रास, कमरेच्या कालच्या भागातील दुखणे, हे सर्व येशू बरे करत आहे. कोणतरी एक व्यक्ती झोपायला जाताना मुलांची चिंता, कुटुंबातील अनेक गोष्टीच्या चिंता, विचार एवढे त्रास देत आहे की त्यांना बरोबर झोप लागत नाही. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू माझ्या जवळ ये, तुला जे त्रास होत आहे तू माझ्याशी बोल. परमेश्वर तुम्हाला सांगून देणार आणि तुम्हाला सुटका पण देणार. कोणाचा तरी एक हात वर जात नाही, त्या व्यक्तीला हात बरोबर वर करण्याचं दान परमेश्वर देत आहे. कोणाच्या तरी पायाचा पूर्ण सुजन उतरून गेलेला आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.